भगवान श्रीराम यांच्यावर कालांतराने अनेक रामायणे लिहिली गेलेली आहेत, ज्यामध्ये वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, कंबन रामायण, हनुमत रामायण, आनंद रामायण, मूल रामायण, एक श्लोकी रामायण आणि इतर अनेक रामायण लोकप्रिय आहेत. येथे आपण भगवान श्रीरामाची संपूर्ण कथा संक्षिप्त रूपात पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. त्रेतायुगात अयोध्येचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. या 3 राण्यांना पुढे 4 पुत्र झाले, ज्यामध्ये श्रीराम हे माता कौशल्याचे पुत्र, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे माता सुमित्रा यांचे पुत्र होते, तर भरत हे कैकेयी यांचे पुत्र होते. 4ही पुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महर्षी विश्वामित्र राजा दशरथांच्या महलात येतात आणि राम आणि लक्ष्मण यांना राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी वन आश्रमात घेऊन जातात. विश्वामित्रांच्या साह्यी आश्रमात श्रीराम ताडकाचा वध करून आश्रमाचे रक्षण करतात. ताडकावधानंतर महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह जनकपूरकडे निघतात. वाटेत ते ऋषी गौतम यांच्या आश्रमातून जातात. तिथे श्रीराम अहिल्याला आपल्या पायांनी स्पर्श करून शापातून मुक्त करतात. यानंतर विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना जनकपूर येथील सीता स्वयंवरात घेऊन जातात. तेथे भगवान श्रीराम शिवजींचे पिनाक धनुष्य तोडतात. यानंतर दशरथजींच्या 4 मुलांचा विवाह राजा जनक आणि त्यांचा धाकटा भाऊ कुशध्वज यांच्या मुलींशी होतो. श्रीरामाचा विवाह सीतेशी, लक्ष्मणाचा विवाह उर्मिलाशी, मांडवीचा विवाह भरताशी आणि शत्रुघ्नाचा विवाह शत्रुघ्नीशी सोबत होतो. देवासुर संग्रामात दशरथ यांना राणी कैकेयीने उत्तम साथ दिली होती. यावर दशरथ यांना 2 वर पूर्ण करण्याचे वचन देतात. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या तयारीच्या वेळी मंथराच्या प्रेरणेवर राणी कैकेयीने श्रीरामाच्या 14 वर्षाच्या वनवासाचे वरदान मागितले आणि आपला मुलगा भरत याला अयोध्येचा राजा बनवले. आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे संन्यासाचा वेश धारण करून 14 वर्षांसाठी वनात गेले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि देवी सीता यांना निशाचर राज केवट या नावाने गंगा पार करवतात. जेव्हा श्रीराम पारितोषिक देऊ इच्छितात, तेव्हा नाविक म्हणतो की ज्याप्रमाणे मी तुम्हाला गंगा पार करून दिली, त्याप्रमाणे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला भवसागर पार करून द्याल का? यावर श्रीराम होकार देतात आणि नाविकाला भवसागर पार करून देतात. दंडकवनात रावणाची बहीण शूर्पणखा सुंदर अप्सरा नयनताराच्या रूपात झोपडीच्या बाहेर बसते आणि श्रीरामांना तिच्याशी विवाह करण्यास आग्रह करते. श्रीरामाच्या नकार दिल्यानंतर ती लक्ष्मणाकडे आग्रह धरते. मग ती माता सीतेला मारायला धावते. हे पाहून लक्ष्मणजी तिचे नाक कापतात. कापलेल्या नाकासह शूर्पणखा, तिचा भाऊ आणि दंडक जंगलातील राक्षस राजा खार आणि दूषणकडे जाते. नंतर श्रीरामाचे खार आणि दूषण यांच्यासोबत युद्ध होते, ज्यामध्ये श्रीराम त्या दोघांचाही वध करतात. खर दूषणाच्या मृत्यूची बातमी घेऊन शूर्पणखा आपला भाऊ लंकापती रावणाजवळ पोचते आणि सीतेच्या सुंदरतेचे खूप कौतुक करते. सीतेचे अपहरण करण्यासाठी रावणाला प्रवृत्त करते आणि भडकवते. यानंतर रावण आपला मामा मारीचला हरणात बदलून माता सीतेला पळवून आणण्यासाठी योजना आखतो. सीता श्रीरामाला ते सुंदर सुवर्णहरण आणण्यासाठी आग्रह धरते. राम देखील त्या हरणाला आणण्यासाठी जंगलात जातात. हरणाचे रहस्य उघड झाल्यावर राम त्याला मारून टाकतात. जेव्हा श्रीराम बराच वेळ परत येत नाहीत, तेव्हा काही अनुचित घटनेच्या भीतीपोटी सीता लक्ष्मणाला श्रीराम यांच्या मदतीसाठी वनात पाठवते.
लक्ष्मण रेषा काढतात आणि जंगलात श्रीरामाचा शोध घेण्यासाठी निघतात. लक्ष्मण वनात गेल्यानंतर रावण घरामध्ये कोणी नाही हे पाहून संन्यासाच्या वेशामध्ये सीतेकडे भिक्षा मागतात आणि लक्ष्मण रेषा पार करण्यासाठी आग्रह करतात. नाईलाजाने सीता देखील लक्ष्मण रेषा पार करते. अशा प्रकारे रावण माता सीतेचे अपहरण करतो.